नमस्कार. मी विश्वास उडगी. आता विधानसभेचं अधिवेशन सुरू झालंय. 10 दिवसात हे अधिवेशन संपेल आणि या अधिवेशनानंतर महाराष्ट्र सरकारचं नवीन म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन सरकारची निर्मिती करण्याकरता अर्थातच इलेक्शन कमिशनला निवडणुका घ्याव्या लागतील. कारण महाराष्ट्राचं जे काही 5 वर्षाचा कालखंड आहे हा ऑक्टोबरमध्ये संपतो. मुद्दा इथे असा आहे की या निवडणुकीमध्ये यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी अत्यंत एकजुटीने लढले म्हणून 28 पैकी 31 सीटांवरती त्यांना विजय मिळाला. या पार्श्वभूमीवरती आता हे पक्क ठाऊक आहे आपल्याला की या विधानसभेच्या सेशन नंतर हे निवडणुकीपूर्वीचं शेवटचं सेशन असेल. हा निवडणुकीचा हंगाम आहे. अशा वेळेस भाजप सरकार किंवा मोदी सरकार नेहमी जो प्रश्न उपस्थित करायचे की मोदींचा चेहरा हा आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा आहे, तुमच्याकडे चेहरा कुठे आहे? हा प्रश्न सतत 10 वर्षे विचारून विरोधकांकडे चेहरा नाही, आमचा चेहरा हा आंतरराष्ट्रीय चेहरा आहे, पॉप्युलर चेहरा आहे, ही भाषा त्यांची असायची. आणि या पॉप्युलर चेहऱ्याचं काय झालं हे आपल्याला कळलेलं आहे. इंडिया आघाडी निर्माण झाल्यानंतर हा पॉप्युलर चेहरा 272 वरून खाली 240 वर घसरला आणि सर्व ठिकाणी एक बळकट असा विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या वतीने निर्माण झाला. महाराष्ट्रात तर अतिशय जोरदारपणे महाविकास आघाडी लढा दिला. तेव्हा या चेहऱ्याचा मुद्दा कधीच आला नाही आणि येता पण कामा नये. पण तरी सुद्धा माननीय संजय राऊत यांनी हा चर्चेकरता जेव्हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा खरं तर आश्चर्य वाटलं की शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मुख्यमंत्र्याचा चेहरा असावा. पण बरं झालं हा विषय त्यांनी सुरू केला आणि शरद पवार साहेबांनी तो लवकरच संपवला. शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याच्यामध्ये ताबडतोबीने हस्तक्षेप केला. त्यामुळे कुठलीही वेडीवाकडी चर्चा न होता हा विषय इथे संपणं फार आवश्यक होतं. तर शरद पवारांनी फार महत्वाचं सांगितलं. महत्वाचं हे की आपण महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढलो आणि महाविकास आघाडीत केवळ 3 पक्ष नव्हते तर त्याच्या भोवती अनेक सामाजिक संघटना, जनसंघटना, इतर अनेक पक्ष, ज्याच्यामध्ये शेका पक्ष आहे, डावे पक्ष आहेत, अनेक जनसंघटना आहेत ज्यांचा व्यापक पाठिंबा घेऊन महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचा हा महाराष्ट्रातला गट हा लढला. आणि म्हणून मतांची बेरीज होत गेली. ही जी मतांची बेरीज होत गेली त्यातून महाविकास आघाडीला 31 जागा लोकसभेच्या मिळाल्या. कुणाला कमी मिळाला असेल, कुणाला जास्त मिळाला, हा तपशील वेगळा. पण विजय शेवटी महायुतीचा नव्हे तर महाविकास आघाडीचा झालेला आहे. आणि भाजप प्रणित जो काही अजेंडा होता त्या अजेंड्याची पूर्ण विल्हेवाट लागलेली आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष असो किंवा अजितदादांचा पक्ष असो किंवा भाजप असो, हा महाराष्ट्रामधून आता अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. एवढी मोठी उचल महाराष्ट्रातल्या जनतेने घेतलेली आहे. आणि तो प्रश्न जो होता तो प्रश्न एवढा सरळ होता की संविधानाचा उपमर्द करणारं मोदी सरकार, शहांचं सरकार, फडणवीसांचं सरकार, मनुस्मृतीवरती आधारित राष्ट्रीय सुसंघाच्या पाठबळावरती संविधान बदलून पाहणं सरकार आम्हाला मान्य नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं. आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सच्या बाजूने महाराष्ट्रातली तमाम जनता उभी राहिली. आणि म्हणून तांत्रिकदृष्ट्या जरी 1-2% मतं हे जास्त मिळेल महाविकास आघाडीला, तरी अनेक ठिकाणी त्यांचा लीड, महाविकास आघाडीचा खासदारांचा लीड हा मोठा होता, 1-2 अपवाद सोडल्यास. आणि अत्यंत कॉन्फिडंट पद्धतीने महाविकास आघाडी लढली आणि जिंकली. हेच शरद पवार साहेबांनी ठामपणे सांगितलं की चेहरा नव्हे एकजूट महत्वाची आहे. मी एक पाऊल पुढे जाऊन सांगेन, नम्रतेने सांगायला लागेल, होय, चेहरा नाही, धोरण महत्वाचं, एकजूट महत्वाची आणि कार्यक्रम महत्वाचा. इंडिया आघाडीचा कार्यक्रम हा खरं तर काँग्रेसने न्यायपत्राचा आणि जे एकूण 5 न्याय आणि 25 गॅरंटीचा जो कार्यक्रम दिला तो कार्यक्रम जवळजवळ शिवसेनेने स्वीकारला होता, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वीकारला होता, किंबहुना राष्ट्रवादी पक्षाने एनसीपीने स्वीकारला होता, शरद पवारच्या गटाने स्वीकारला होता.
आणि या या न्यायपत्रिकेमध्ये महाविकास आघाडीच्या अन्य घटकांना किंबहुना आक्षेप वाटण्यासारखं काहीच नाही. किंबहुना तो खूप स्वागतार्ह असा कार्यक्रम होता. तो एका प्रक्रियेत निर्माण झाला होता की जनतेशी संवाद साधता साधता महाविकास आघाडीतला एक मुख्य मध्यवर्ती काँग्रेस पक्ष यांच्या राहुल गांधींच्या प्रयत्नातून तो एका एका अशा चर्चेच्या टप्प्यातून निर्माण झालेला कार्यक्रम होता. तो खरा तर जनतेचा जाहीरनामा होता, तो न्यायपत्र होतं. त्यामुळे एक कार्यक्रम, एक गॅरंटी आणि घटनेमधून निर्माण झालेलं, संविधानातून निर्माण झालेलं सामाजिक न्याय काय असतो, राजकीय न्याय काय असतो आणि आर्थिक न्याय काय असतो, या तीनही बाबतीमध्ये इंडिया अलायन्सची भूमिका या न्यायपत्रिकेतून स्पष्ट होत होती. आणि किंबहुना संपूर्ण महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये केवळ काँग्रेसनेच याच्यावरती प्रचार केला असं नव्हे, तर या तीनही पक्षांनी जवळजवळ जो कार्यक्रम स्वीकारला तो इन ऍडिशन टू न्यायपत्र असा होता, इन ऍडिशन टू 25 गॅरंटी होत्या. पण ह्या न्यायपत्राचा गाभा हा शिवसेनेच्या कार्यक्रमात पण होता, हा अर्थातच शरद पवारांच्या कार्यक्रमात पण होता. त्यामुळे हा जवळजवळ एकजुटीचा इंडिया अलायन्सचा कार्यक्रम होता. आणि म्हणूनच जनता या कार्यक्रमाभोवती एकजूट झाली हे आपण कसं विसरून चालेल. आणि त्यामुळे चेहरा महत्वाचा, धोरण महत्वाचा, कार्यक्रम महत्वाचा. मला असं वाटतं आपण कोएलिशन पॉलिटिक्समध्ये गेले 30-35 वर्ष आहोत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादींचं निश्चितपणे 2010 म्हणजे 2014 पर्यंत होतच, राज्य होतच, सत्ता होतीच. त्यानंतर मग गेली 10 वर्ष आपण वेगळी सरकार बघितली. पण महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचं जेव्हा एक प्राबल्य वाढलेलं आहे, विशेष करून गद्दारांनी जेव्हा शिवसेनेची साथ सोडली, अजितदादा पवारांनी जेव्हा शरद पवारांना धोका दिला, त्यानंतर महाराष्ट्र जनतेने हे ठरवलं की नाही, आता आपण महाविकास आघाडीच्या बाजूने मजबूतीने उभं राहायचं. एवढंच नव्हे तर अन्य जे काही डावे पक्ष आणि समाजवादी पक्ष होते या सर्वांनी, हे खरं तर पुरोगामी विचारांचे लोक आहेत, व्यक्ती आहेत, शक्ती आहेत, जनसंघटना आहेत, कामगार संघटना आहेत, ज्यांना आपण सिव्हिल सोसायटी म्हणून सुद्धा अनेक एनजीओज आहेत यांना ओळखतो, हे सगळे जण मनुस्मृती प्रणित भाजपचा कार्यक्रम नको, संविधानावरचा हल्ला परतवून लावा, या एकाच गोष्टी भोवती राहिले. पण त्याचबरोबर न्यायपत्रितला जो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा भाग आहे याही भोवती ते राहिले. आणि म्हणून आता पुढच्या इलेक्शनमध्ये जात असताना चेहरा असावा का, तर अजिबात असू नये. इंडिया अलायन्सने सुद्धा चेहऱ्यांची गोष्ट जेव्हा जेव्हा भाजपने निर्माण केली, त्यावेळेस निवडून आलेले खासदार ठरवतील काय चेहरा असेल. तसंच याही ठिकाणी महाविकास आघाडीचं जेव्हा जागा वाटप होईल, तत्पूर्वी चेहऱ्यांचा प्रश्न आणण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी महाराष्ट्रातल्या 7 जे रेव्हेन्यू रिजन्स आहेत, मग कोकण आहे, त्याच्यात मुंबई येते, पण त्याचबरोबर नाशिक आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, सोलापूर आहे, अशा महत्वाच्या ठिकाणी, नगर सारख्या महत्वाच्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी लोकांसमोर जाणं आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या आधारावरती लोकांवरती जाणं, याच्यातच महाविकास आघाडी इंडिया अलायन्सची याच्या पुढच्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये त्यांची जी काही एकजूट असेल त्या एकजुटीच्या ताकदीवरती त्यांचा विजय निश्चित होईल. हेही शक्य आहे की 288 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी 210 सुद्धा पार करेल. पण एकजूट ही त्याची पूर्वअट असेल, कार्यक्रम हा त्याची दुसरी पूर्वअट असेल, चेहरा हा एका कालक्रमात महाविकास आघाडीचा, इंडिया अलायन्सचा महाराष्ट्राचा चेहरा निश्चितपणे मुख्यमंत्री पदासाठी निर्माण होऊ शकतो. हा नंतरचा भाग आहे. पहिल्यांदा लोकांना कार्यक्रमावरती आधारित या महाराष्ट्रातले आता जे आरक्षणाचे प्रश्न आहेत, ओबीसी, एससी, एसटी, भटके, विमुक्त या जाती जमातींच्या साठी आत्ता जे एकनाथ शिंदे सरकारने, ट्रिपल इंजिन सरकारने मोडक्या तोडक्या योजना लोकांसमोर मांडून
लाडकी बहीण सारखे काही कार्यक्रम दिलेत, यातून केवळ योजनांच्या मधून निर्माण होणारे पैसे हे कुठे झिरपत जातील हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. लोकांपर्यंत हे जाणारच नाहीत आणि त्यातून जो भ्रष्टाचार, कंत्राटदारांचं राज्य, टेंडर्स काढण्याचं एक स्पर्धा, ह्याच्यामध्ये हे पुढचे 2 महिने जातील. पण लोकांमध्ये जाण्याकरता मुळातच महागाई कशी कंट्रोल करायची, मुळातच रोजगार कसा निर्माण करायचा आणि या महाराष्ट्रातला उद्योग वाढवणं, टिकवणं आणि पब्लिक सेक्टर, सार्वजनिक क्षेत्र विशेष करून या ठिकाणी जी भ्रष्ट भांडवलशाही आहे त्याला कुठेतरी रोखठाम निर्माण झाला पाहिजे. गुंतवणूकदार, मग ते उद्योगातले असतील किंवा सेवा क्षेत्रातले असतील, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण व्हावा असा महाविकास आघाडीचा कार्यक्रम येणं अपेक्षित आहे. 85% लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा नवीन शैक्षणिक कार्यक्रम या देशाच्या सरकारने आणि एकनाथ शिंदे सरकारने आणलेला आहे. याचा विरोध होणार किंवा नाही. आणि आरोग्याचा कार्यक्रम, त्याची जी हेळसांड झालेली आहे, याकरता पुढच्या महाविकास आघाडीने जे आपलं बजेट असेल त्याकरता आम्ही शिक्षणावरती आणि आरोग्यावरती, रोजगार निर्मितीवरती एवढी मोठी गुंतवणूक करू हे आपल्या कार्यक्रमात सांगण्याची गरज आहे. आपलं बजेट लोकांसाठी आहे, केवळ लोकांचा अनुनय करणाऱ्या काही योजनांसाठी नाही आहे. त्यातून हजारो कोटी आज लुटले जात आहेत, गेल्या 2 वर्षात आपण पाहतो. हा प्रकार बंद व्हायचा असेल तर अत्यंत सिन्सिअरली, गंभीरपणे अनुसूचित जाती जमातींमध्ये विश्वास निर्माण करणं, ओबीसी, भटके विमुक्त जाती जमीनमध्ये हे आपलं सरकार आहे हा विश्वास निर्माण करणं, हे महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांचं काम आहे. आणि त्यामुळे या जाती जमातीतले जे 85% लोक आहेत आणि शिवाय जे सुशिक्षित पदवीधर आहेत, जे अशिक्षित पदवीधर आहेत, ते रोजगारासाठी गावोगाव हिंडतायत आणि ज्यांना 10 ते 12,000 शिवाय कंत्राटी काम नोकरी मिळत नाहीये आणि ते आज या महाराष्ट्रात जीडीपी मध्ये भर घालतात आणि जीएसटी मध्ये पण भर घालतात. यांच्या जीवनावश्यक वस्तूंवरती जीएसटीचा दर कमी करणार की नाही ही भाषा आणि कार्यक्रम महाविकास आघाडीच्या एकूण कार्यक्रमामध्ये येणार किंवा नाही. संपूर्ण पदवीधरांच्या शिक्षणापर्यंत शिक्षण मोफत झालं पाहिजे हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम होणार किंवा नाही. आरोग्य 25 लाखापर्यंत सुविधा मोफत मिळणार की नाही आणि त्यासाठी केईएम सारखे हॉस्पिटल्स, दर 5 वॉर्डामागे 1 केईएम निर्माण झालं पाहिजे, जे महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल यांच्या भांडवल गुंतवणुकीत निर्माण झालं पाहिजे. ते सुसज्ज असलं पाहिजे आणि ते महाराष्ट्रातल्या सर्व जनतेकरता खुलं असलं पाहिजे. एवढी मोठी गुंतवणूक बजेटमधून जर आरोग्यासाठी केली, प्राथमिक शाळांसाठी केली आणि मग त्यातून मग बाकीचे जे प्रश्न आहेत, अर्थात पाण्याचा प्रश्न आहे, पाणी गावोगावी पुरवण्याकरता अजूनही टँकर लॉबीचा प्रभाव जो आहे हा कमी करणार की नाही. शेती करता वीज आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी हा कार्यक्रम ताबडतोब घेणार की नाही. हे सगळे अव्वल दर्जाचे एक 20 मुद्दे आहेत. या 20 मुद्द्यांवरती किंवा 25 मुद्दे असतील ते 15 पण करता येतील. पण याच्यावरती बजेटमधला पैसा केवळ अनुनयी योजना नव्हे तर कॉन्क्रीट 5 वर्षात आपल्याला हे करून दाखवता येईल अशा तऱ्हेचं एक कार्यक्रम देणं आणि त्या कार्यक्रमावरती आधारित लोकांकडे मत मागणं हे खरं तर महाविकास आघाडीचं काम आहे. आणि मला असं वाटतं की न्यायपत्राची जी संकल्पना आहे ती अधिक विकसित करून, महाराष्ट्र हा उद्योग प्रधान आहे, याच्यामधला उद्योग गेल्या 4 वर्षात अत्यंत संकोच पावलेला आहे. शेतीतलं उत्पादन सुद्धा जीडीपी मधलं कमी झालंय. कोरोनामध्ये ते वाचवणारं होतं आपल्याला, परंतु आता शेती असो, उद्योग असो, सेवा क्षेत्र असो, एकूणच महाराष्ट्राचा जीडीपी कमी झालाय, दरडोई उत्पन्न कमी झालंय. याच्यावरती भर देऊन आपल्याला एकूण समाजाकरता, व्यापक समाजाकरता एक चांगलं बजेट कसं देता येईल आणि त्या बजेटवरती आधारित आपला आर्थिक कार्यक्रम महाराष्ट्राच्या तमाम एकूण 14 कोटी लोकांमध्ये, नाही म्हटलं तरी 60 ते 70% लोक आज मतदान करतात. या मतदारांना निर्भय, निष्पक्ष पद्धतीने मतदान करण्याकरता एक वातावरण, एक कार्यक्रम आणि अर्थातच त्यातून निर्माण होणारी जी शिस्त आहे महाविकास आघाडीची, ही अजूनही मोदी आणि शहा संपलेली नाहीत हे लक्षात ठेवा. अजूनही संविधानावरती होणारे हल्ले, जेव्हा राष्ट्रपती इमर्जन्सीची आठवण काढून 2 मिनिटं त्याचा विरोध करण्याकरता आवाहन करतात किंवा सभापती हे आवाहन करतात,
तेव्हा आणीबाणी, अलिखित आणीबाणी आजही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरूच आहेत. हेमंत सोरेन सुटले, पण अरविंद केजरीवाल अजूनही त्यांना अडकवण्यासाठी एक एजन्सी संपली तर दुसरी एजन्सी पुढे येते. त्यामुळे इमर्जन्सीचं वातावरण, दहशतीचं वातावरण, संविधानाचा गैरवापर, न्याय यंत्रणा आणि सर्व यंत्रणांचा गैरवापर सर्रास सुरू असताना आपल्याला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी एवढी घाई करण्याची गरज नाही. एवढंच नम्रपणे या महाराष्ट्रातली जनता अपेक्षा करते की एकजुटीने लढा आणि मोदी शहांच्या या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जे कोणी फॉलोअर्स आहेत ते फॅसिझमचे फॉलोअर्स आहेत, यांचा पूर्ण पराभव करा. इंडिया अलायन्समध्ये महाविकास आघाडीने नीटपणे आपलं जे काही मतदारसंघ आहेत ते एकत्र बसून निवडावेत. एवढंच नव्हे, त्यासाठी त्यापूर्वी मोठ्या सभा घ्याव्यात आणि या पावसात सुद्धा होय सभा होऊ शकतात, लोक येतील, कारण का लोकांचा विश्वास हा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या पक्षांवरती आहे. कारण संविधानाचं रक्षण आणि संविधानातला मूलभूत न्याय, इकॉनॉमिक जस्टिस, पॉलिटिकल जस्टिस आणि सोशल जस्टिस हा महाविकास आघाडी इंडिया अलायन्स देऊ शकते. म्हणून चेहऱ्याच्या गप्पा नकोत, चेहऱ्याच्या चर्चा पण नकोत. कार्यक्रमावर आधारित आणि बजेटमध्ये तुम्ही किती तरतूद करू शकता हे जर आधी सांगितलं तर एकनाथ शिंदेच्या सरकारला 5% सुद्धा जागा मिळणार नाहीत आणि प्रचंड बहुमताने महाविकास आघाडी इंडिया आघाडी लोकांच्या सहभागासहित सत्तेवरती येते आणि त्यातून मंत्रिमंडळ तयार होणं, त्यातून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्माण होणं ही गोष्ट सहज शक्य आहे. दिवाळीच्या सुमारास नवीन सरकार हे महाविकास आघाडीचं निर्माण होईल. त्यानंतर आपण मंत्रिमंडळाची चर्चा करूया. आता आपण एकजुटीने लढूया हीच भाषा महाविकास आघाडीने करावी. 10 दिवसाचं सेशन बघता बघता संपेल, कारण घोषणा करणारे कधीही युद्ध जिंकू शकत नाहीत. महाविकास आघाडी ज्या धैर्याने लढते आणि लढणार आहे त्यांचाच विजय अंतिम होईल. म्हणून चेहऱ्याचा प्रश्न नको, धोरणांचा आणि कार्यक्रमांचा आधार घेऊन आपण जिंकलंच पाहिजे. जिंकण्याशिवाय महाविकास आघाडीला कोणताही पर्याय नाहीये. एवढी जनता त्यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून चेहऱ्याची चर्चा नको, कार्यक्रमाची आणि एकजुटीची चर्चा करा. धन्यवाद. इथेच थांबतो. हा जो काही माझा व्हिडिओ आहे हे माझं विश्वास मत आहे, पण हे विश्वास मत महाराष्ट्रातल्या जनतेच्या बाजूचं आहे. म्हणून त्याचा कोणताही गैरअर्थ न काढता महाराष्ट्रामध्ये राजकीय बदल व्हायलाच पाहिजे, लोकांचं राहणीमान सुधारलंच पाहिजे. याकरता हा प्रबोधनासाठी केलेला व्हिडिओ आहे. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि मॅक्स महाराष्ट्राचे आपण सबस्क्रायबर व्हा एवढीच विनंती करतो. धन्यवाद.